नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणेच आजही मी तुमच्यासाठी एकदम सोप्या, सुंदर आणि अप्रतिम अशा 3 रांगोळ्या घेऊन आली आहे. तर ह्या तिन्ही रांगोळ्या तुम्ही अजिबात मिस करू नका. तिन्ही रांगोळ्या एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि नक्की ट्राय करून बघा. तर त्यातली ही जी पहिली रांगोळी आहे, त्यात मी आधी स्टार्टिंगला अ, असे मोठे-मोठे थेंब टाकून घेतले, कारण की मला असा चकलीचा आकार द्यायचा होता. तुम्ही बोटाच्या चिमटीच्या मदतीने पण छोटीशी चकलीचा आकार देऊ शकता, म्हणजे ती बारीक रेष येईल. आणि अशाच पद्धतीने बाजूने अशी आपल्याला झाडाची फांदी कशी त्याला पानं वगैरे काढायची आहेत, तर त्यासाठी मी अशी फांद्या काढून घेतल्या छोट्या-छोट्या आणि त्याला असे पानं काढून घ्यायचे. त्यात लगेच सफेद कलर पण भरून घेते. तुम्ही हिरवा कलर पण भरू शकता त्यामध्ये. आणि आपल्याला वरती एक अशी फुलाची कळी कशी असते त्या टाईप आपल्याला एक डिझाइन काढायची. आणि आजच्या भागातल्या तिन्ही पण रांगोळ्या खूप खूप म्हणजे खूप अशा अप्रतिम आहेत आणि थोडासा विचार करूनच मी डिझाईन बनवलेले आहेत, जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल. आणि आजच्याच नाही, प्रत्येक भागातल्या आपल्याला रांगोळ्या तशाच असणार आहे आणि आहे आधीच्या पण, तुम्ही नक्कीच चेक करू शकता. तर रांगोळ्या नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या दारासमोर रोज एक युनिक आणि नवीन रांगोळी काढा. असे बघा, असा हिरव्या कलरचा थेंब टाकलाय आपण, टिंब काढून घेतलेला आहे आणि त्याला बोटाच्या साहाय्याने आपलं फुलाला कसं देठ असतं हिरव्या कलरचा, तसा आकार देतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल कलर भरून घ्यायचा आहे, का कळीच्या आकाराचा. फुलाची कळी असते ना, त्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. पटकन होणारी रांगोळी, एकदम इतक्यात होणारी रांगोळी, काहीच वेळ नाही लागणार आणि कुणालाही जमतील अशा रांगोळ्या आहे. म्हणजे तुम्हालाही या रांगोळी, हे पूर्ण व्हिडिओ जेव्हा बघाल, तुम्हाला पण वाटेल, अरे मी रांगोळी कधी माझ्या दारासमोर काढेल, असं होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला तो मोह आवरणार नाही रांगोळी काढण्याचा आणि काढलेली रांगोळी पुसू पण वाटणार नाही. बघा किती सुंदर वाटते रांगोळी, एकदम पटकन आणि दिसायलाही आकर्षक. सणासुदीलाही काढू शकता तुम्ही रांगोळी. तशाच पद्धतीने आपली ही दुसरी रांगोळी 3 ते 1 थेंबांची आहे आणि बाजूला पण एक थोडा कॉर्नरला एक एक थेंब काढून घ्यायचा, कारण की आपल्याला इथे चांदणीचा आकार द्यायचा आहे. आणि जे पण असे मध्ये तो 2 रेषांच्या मध्ये जागा आहे, तिथे अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आणि त्यामध्ये व्हाईट कलर भरायचा आहे. अशा पद्धतीने बघा व्हाईट कलर भरून घ्यायचा आहे. आणि जे 2 पाकळ्या काढल्यात आपण, त्यामध्ये आपल्याला 3-3 थेंब देऊन घ्यायचे अशा पद्धतीने. आणि आपली जी कॉमन डिझाईन आहे नेहमीची, ती काढायची आहे. ब्रशच्या साहाय्याने आपण जी काढतो ती, असे सर्व साईडनी काढून घ्यायचे ते थेंब. तुम्ही या चांदणीमध्ये कलर भरला तरी छान वाटेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर भरू शकता. पण कसं आहे, कलर भरायची म्हटल्यावर अजून वेळ लागतो रांगोळी काढायला आणि डेली यूजला व्हाईट रांगोळीच ठीक असते. दररोज म्हणजे नाहीच काढत कोणी कलरची रांगोळी. सणासुदीला ठीक असतं कलरची रांगोळी काढलेलं, म्हणजे ज्याला टाईम आहे ते काढायला काही हरकत नाही. पण ज्यांना टाईम नाही त्यांच्यासाठी सांगते मी. तर मी जो आपला षटकोन तयार झालेला आतमध्ये, त्याला व्हाईट कलर देऊन घेतलेला आहे आणि तुम्ही त्या पाकळ्यांना असं वेगळा पण कलर देऊ शकता, पिवळा वगैरे, गुलाबी फेंट एखादा, ते पण छान वाटेल.
कॉर्नरला असे पिवळ्या कलरचे थेंब काढून घेतलेले. तर अशा पद्धतीने आपली दुसरी पण रांगोळी रेडी झालेली आहे. बघू शकता, तुम्हालाही नक्कीच आवडेल ही रांगोळी. तर नक्की ट्राय करा ही पण रांगोळी. आजच्या भागातली ही आपली शेवटची रांगोळी, 3 ते 2 रांगोळी ही. यात पण आपण आधीच्या रांगोळीसारख्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. 5 नाही, किती 6 तयार होतील. हां, 6 पाकळ्या. तुम्हाला जर अशी बारीक म्हणजे भरपूर जणांचा असा प्रश्न असतो, की एवढी बारीक कसं काय रांगोळी काढता येते? तर आता समजा ही रेष काढली मी, तर घेतानाच आपण चिमटीमध्ये एकदम बारीक रांगोळी घ्यायची. तर चिमटीमध्ये घेतानाच आपण एकदम बारीक थोडीशीच रांगोळी घ्यायची, म्हणजे ती पडताना पण एकदम बारीक रांगोळी पडते. म्हणजे रेष पण आपली जास्त जाड होत नाही. आणि तुम्हाला जर जाड रेष पाहिजे असेल, तर चिमटीमध्ये तुम्ही थोडीशी जास्त रांगोळी धरायची. म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगते मी. ती जे डिझाइन केली होती त्याला थोडासा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा, म्हणजे रांगोळी पण दिसायला छान वाटते. आणि असे आधीच्या रांगोळीसारखेच असे 3-3 थेंब देऊन घ्यायचे. डिझाइन आपण बोटाच्या साहाय्याने डिझाइन करू. आधीच्या ह्याच्यात आपण ब्रशच्या साहाय्याने डिझाइन काढली होती. तर ह्या तिन्ही रांगोळ्या तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि रोज असं म्हणजे बघायचं, तुम्ही जर व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर ठरवायचं उद्या आपल्याला सकाळी कोणती रांगोळी काढायची आहे. 3 पैकी एक तरी रांगोळी ट्राय करत जा तुमच्या दारासमोर. जर तिन्ही आवडल्या तर तिन्ही 3 दिवस काढायच्या. तर अशा पद्धतीने बघा, आपली ही पण रांगोळी, लास्टची रांगोळी पण काढून होत आलेली आहे. तर अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी पुढच्या भागात पण भेटूया. तुम्ही पण नक्की व्हिडिओ बघा. रोज दुपारी 1 वाजता तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल नक्कीच व्हिडिओ बघा आणि रांगोळ्या नक्कीच ट्राय करा. खूप सोप्या आणि सुंदर आहेत. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.